हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघूयात तुमच्या सेल डिव्हिजन चॅप्टरचा नेक्स्ट पॉईंट. तुमचा काल आपण नवीन चॅप्टर सुरू केला आहे, दॅट इज द चॅप्टर 7. चॅप्टरचं नाव आहे सेल डिव्हिजन. बरोबर, त्याच्यामधला पहिला पॉईंट आपण कव्हर केला, दॅट इज द सेल सायकल. सेल सायकलमध्ये आपण बघितलं होतं सेल सायकलच्या दोन फेजेस आहेत. कुठल्या कुठल्या? इंटरफेज आणि एम फेज. इंटरफेजलाच काय म्हणलं जातं? प्रिपरेटरी फेज. आणि एम फेजला म्हणलं जातं तुमचं डिव्हिजन फेज. इंटरफेजमध्ये परत 3 फेजेस होत्या. कुठल्या कुठल्या? G1 फेज, S फेज आणि G2 फेज. बरोबर, त्या फेजेसमध्ये काय काय होतं ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरी फेज होती एम फेज. बरोबर, एम फेजमध्ये परत 2 फेजेस होत्या. पहिली आहे ती कॅरिओकायनेसिस आणि दुसरी आहे ती तुमची सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय? डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. आणि सायटोकायनेसिस म्हणजे डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. त्याच्यानंतर कॅरिओकायनेसिसच्या परत 4 फेजेस आहेत. त्या कुठल्या कुठल्या? प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात, टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. म्हणजेच काय? सेल डिव्हिजन कुठल्या कुठल्या टाइप्सनी होतंय. तुमचं सेल डिव्हिजन 3 टाईपनी होते. पहिलं आहे ते मायटोसिस. मायटोसिसलाच म्हणलं जातं इनडायरेक्ट डिव्हिजन, और त्यालाच म्हणलं जातं इक्वेशनल डिव्हिजन. ठीक आहे, पहिली कुठली? मायटोसिस. दुसरी आहे तुमची मियोसिस. मियोसिसलाच म्हणलं जातं रिडक्शनल डिव्हिजन. आणि तिसरी आहे ती अमायटोसिस. अमायटोसिसला म्हणलं जातं डायरेक्ट डिव्हिजन. ठीक आहे, तुमच्या सेल डिव्हिजनचे किती टाइप्स आहेत? 3 टाइप्स आहेत. पहिला आहे ते तुमचा मायटोसिस, त्यालाच म्हणलं जातं एम फेज, पण त्याला म्हणलं जातं. त्याच्यानंतर मायटोसिसलाच म्हणलं जातं इनडायरेक्ट डिव्हिजन, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज इक्वेशनल डिव्हिजन. ठीक आहे, दुसरं आहे ते तुमचं मियोसिस. मियोसिसला म्हणलं जातं रिडक्शनल डिव्हिजन. त्याच्यानंतर तिसरं आहे ते तुमचं अमायटोसिस, विच इज ऑल्सो कॉल्ड एज डायरेक्ट डिव्हिजन. मग आता आपण एक एक टाईप बघूयात. पहिला कुठला आहे तुमचा? मायटोसिस. मायटोसिसलाच काय म्हणलं जातं तुमचं? इनडायरेक्ट डिव्हिजन और इक्वेशनल डिव्हिजन. ठीक आहे, ह्यालाच म्हणलं जातं एम फेज. मग आता तुमची एम फेज कुठल्या 2 फेजेसमध्ये डिवाइड झाली आहे? पहिली आहे ती तुमची कॅरिओ कायनेसिस आणि दुसरी आहे ती तुमची सायटो कायनेसिस. बरोबर, आता तुमची एम फेज म्हणजेच काय? तुमची मायटोसिस फेज. आता मायटोसिस कुठल्या कुठल्या सेलमध्ये होतं? तर मायटोसिस तुमच्या हॅप्लॉइड ॲज वेल ॲज तुमच्या डिप्लॉइड सेलमध्ये होतंय. मग काय आहेत हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड? हॅप्लॉइड म्हणजे n नंबर, ठीक आहे, आणि डिप्लॉइड म्हणजे 2n नंबर. ठीक आहे, म्हणजेच काय? तुमचं मायटोसिस कुठलं डिव्हिजन आहे? इक्वेशनल डिव्हिजन कॅरिड आउट इनटू द बोथ टाइप ऑफ सेल्स. विच आर दोज? फर्स्ट वन इज द हॅप्लॉइड अँड सेकंड वन इज द डिप्लॉइड. मग हॅप्लॉइड कुठले आहेत? तर तुमच्या हनी बीज. ठीक आहे, हनी बीज आणि तुमचं मर्जेंटिना प्लांट. ठीक आहे, ह्यांच्यामध्ये हे काय आहेत? 2 हॅप्लॉइड. हे ॲनिमल आहे आणि हे प्लांट आहे. ठीक आहे, ते हॅप्लॉइड सेलनी काय होतात? त्यांचं मायटोसिस होत आहे. पण आपली जी बॉडी आहे ती आपण काय आहेत? मल्टी सेल्युलर आहेत. म्हणजेच काय? आपण डिप्लॉइड सेलपासून तयार झालो. पण एक्सेप्शन कुठलं आहे ह्याला मायटोसिसला? तर मायटोसिस हॅप्लॉइड सेल्समध्ये पण होतं. मग ते कुठले आहेत?
हनीबीज आणि तुमचं मर्जेंटिना, ठीक आहे. ह्यांच्यामध्ये जे गॅमेटोफोर्स तयार होतं मर्जेंटिना प्लांटमध्ये ते कशा थ्रू होत आहे तर त्यांच्यामध्ये हॅप्लॉइड सेलमध्ये त्यांच्या अंडरगो मायटोसिस होतं आणि त्यांचं जे स्पोरोफाइट आहे किंवा गॅमेटोफाइट आहे ते तयार होत आहे, ठीक आहे. आणि दुसरं आहे ते तुमच्या डिप्लॉइड सेल्स. डिप्लॉइड सेलला म्हणायचं 2n आणि हॅप्लॉइड सेलला म्हणायचं n, ठीक आहे. मग आता मायटोसिस मधल्या फेजेस कुठल्या कुठल्या आहेत. आता आपण काय बघितलंय मायटोसिस मध्ये 2 फेजेस आहेत. पहिली आहे ती तुमची कॅरिओकायनेसिस. कॅरिओकायनेसिसलाच म्हणायचं डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. आणि इथे काय होतं सायटोकायनेसिस मध्ये डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम, ठीक आहे. कॅरिओकायनेसिस मध्ये काय व्हायला लागले, कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस, ठीक आहे. आणि सायटोकायनेसिस, सायटो म्हणजे काय, सायटोप्लाझम, कायनेसिस म्हणजे डिव्हिजन, ठीक आहे. वर्डला फोडायचं. कॅरिओ मीन्स न्यूक्लियस, कायनेसिस मीन्स डिव्हिजन. म्हणून काय डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस म्हणजे कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस मध्ये सायटो मीन्स सायटोप्लाझम, कायनेसिस मीन्स डिव्हिजन. म्हणून काय डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. मग आता ह्याच्यामध्ये कॅरिओकायनेसिस मध्ये कुठल्या फेजेस आहेत, परत ह्याच्यामध्ये तुमच्या 4 फेजेस आहेत, बरोबर. पहिली आहे ती तुमची प्रोफेज, दुसरी आहे ती तुमची मेटाफेज, तिसरी आहे ती तुमची ॲनाफेज आणि चौथी आहे ती तुमची टिलोफेज, ठीक आहे. पहिली कुठली आहे प्रोफेज, दुसरी मेटाफेज, तिसरी आहे ॲनाफेज आणि चौथी आहे ते तुमची टिलोफेज. म्हणजेच काय ह्या 4 फेजेस मध्ये काय होतं तर तुमच्या न्यूक्लियसचं डिव्हिजन होत आहे. मग आता ठीक आहे डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस होतं. मग तुम्हाला आता सेल सायकल मी सांगितली होती. सेल सायकल मध्ये काय व्हायला लागले, पहिले तुमची सेल प्रिपेअर व्हायला लागले कशासाठी, तुमच्या डिव्हिजन फेजसाठी. आणि तिथे मी अजून एक कन्सेप्ट सांगितलं होतं की तुमच्या एका डॉटर सेलपासून तुमच्या 2 डॉटर सेल्स तयार व्हायला लागल्यात. मग त्या तुमच्या एका डॉटर मध्ये किती क्रोमोझोम नंबर आहे तर तुमचा 46 नंबर क्रोमोझोम नंबर आहे, बरोबर. म्हणजेच काय तो 46 क्रोमोझोम नंबर तुमच्या 2 डॉटर सेल्स मध्ये पण इक्वली डिवाइड होतो. म्हणून काय आहे त्याच्यामध्ये काय व्हायला लागले मायटोसिस. कळते काय सांगायला लागले मी. तुमची आता कन्सिडर करा ही काय आहे, एक पॅरेंट सेल आहे, ठीक आहे. ती कशी आहे, ती आहे डिप्लॉइड, ठीक आहे. ह्या डिप्लॉइड सेल्स मध्ये काय आहे, ही पॅरेंट सेल आहे, ह्यांच्यामध्ये तुमचा 46 क्रोमोझोम आहेत. मग ह्या 46 क्रोमोझोमची जी सेल आहे त्याच्यापासून बनायला लागल्यात तुमच्या 2 डॉटर सेल्स. म्हणजे ही प्रोसेस कुणामध्ये होते, तुमच्या मायटोसिस मध्ये होते. म्हणजेच काय एका पॅरेंट सेल, ठीक आहे. पॅरेंट सेल कशी आहे ती तुमची डिप्लॉइड आहे विच हॅव्हिंग 2n नंबर ऑफ क्रोमोझोम दॅट इज द 46. 46 कशामुळे म्हणतो आपण, 23 पेअर्स तुमच्या एका पॅरेंटकडून आलेत आणि 23 पेअर्स तुमच्या दुसऱ्या पॅरेंटकडून आलेत, बरोबर. म्हणून तो क्रोमोझोम नंबर काय आहे 46 आहे. पण जेव्हा तुमची सेल इक्वली डिवाइड होते, बरोबर, म्हणजेच काय ह्या पॅरेंट सेलपासून 2 काय आहेत ह्या डॉटर सेल्स तयार होतात. मग ह्या 2 डॉटर सेलमध्ये पण काय आहे तुमचं इक्वली क्रोमोझोम नंबर आहे, ठीक आहे. कळते. म्हणजेच 2 काय तयार व्हायला लागलेत परत डॉटर सेल्स विच आर सिमिलर टू युअर पॅरेंट सेल. हे कन्सेप्ट ज्याला कळते त्याला तुमची फेजेसमध्ये नक्की काय व्हायला लागले हे कळते, ठीक आहे. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. एका पॅरेंट सेलपासून तुमच्या 2 डॉटर सेल तयार होतात. मग आता त्या 2 डॉटर सेल तयार होताना आपण बघतोय काय की इथं कॅरिओकायनेसिस मध्ये काय व्हायला लागले तुमचं डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस व्हायला लागले, ठीक आहे. आता कन्सिडर करा ही तुमची एक सेल आहे. त्या सेलमध्ये काय आहे हे तुमचा न्यूक्लियस आहे, ठीक आहे. म्हणजेच ह्या न्यूक्लियस मध्ये हे काय आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, ठीक आहे. तुम्हाला पुढच्या कन्सेप्ट कळाव्यात म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगायला लागले, ठीक आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन मध्ये इथे काय आहे तुमचा हा क्रोमोझोम आहे. क्रोमोझोम त्याच्यानंतर इथे प्रेझेंट असतो तो तुमचा न्यूक्लिओलस, ठीक आहे. ही काय आहे तुमच्या न्यूक्लियसच्या भोवती तुमची न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे. हा आहे तुमचा न्यूक्लियस. न्यूक्लियस मध्ये काय आहेत तुमचे क्रोमोझोम्स, ठीक आहे. न्यूक्लियस म्हणजेच काय तुमचा डीएनए, ठीक आहे. डीएनए मध्ये काय प्रेझेंट आहेत तुमचे क्रोमोझोम, ठीक आहे. कळतंय. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे तो तुमचा न्यूक्लिओलस. आता जो तुमचे क्रोमोझोम आहेत
ठीक आहे. तुमचे क्रोमोझोम कशाने अटॅच झालेत, तर हे काय आहेत तुमचे क्रोमॅटिड्स आहेत, बरोबर. ह्याला काय म्हणणार तुम्ही क्रोमॅटिड. आणि ते क्रोमॅटिड्स कशाने अटॅच झाले, तर ह्याला म्हणायचं तुमचं सेंट्रिओमर. ठीक आहे. हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. ह्याला काय म्हणणार परत क्रोमॅटिड. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये काय असणार तुमचा DNA असणार. ठीक आहे. त्याला काय म्हणणार तुम्ही क्रोमॅटिड. दिस क्रोमॅटिड्स आर हेल्ड टुगेदर बाय द सेंट्रोमियर. ठीक आहे. म्हणजेच काय, तुम्ही प्रायमरी 9th आणि 10th क्लासमध्ये शिकला असाल क्रोमोझोमचं स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये प्रायमरी कन्स्ट्रिक्शन काय असतं, सेकंडरी कन्स्ट्रिक्शन काय असते, न्यूक्लियोलस काय असतो, त्याच्यानंतर सेंट्रोमियर काय असतो. सेंट्रोमियर म्हणजे काय, सेंट्रोमियर इज द काय येतो सेंट्रल युनिट विच इज अटॅच टू द टू क्रोमॅटिड्स. ठीक आहे. तुमच्या क्रोमॅटिडमध्ये काय आहे, तुमचं क्रोमोझोम आहे किंवा त्याच्यामध्ये तुमचा DNA आहे. ठीक आहे. पुढच्या कन्सेप्ट कळाव्यात म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. म्हणजेच काय प्रोफेजमध्ये नक्की काय व्हावं लागले, कारण इथे काय बघणार आहेत आपण आता, तुमचं पहिल्यांदा न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार आहे. म्हणजेच काय, ह्या क्रोमोझोम कसे तयार होतात किंवा त्याचं मल्टिप्लिकेशन कसं होतंय, त्याच्यासाठी तुम्हाला पहिले माहित पाहिजे की तुमचे क्रोमोझोम कशाने अटॅच झाले, तर दे आर अटॅच बाय द सेंट्रोमियर. मग आता प्रोफेज, पहिली फेज कुठली आहे तुमची मायटोसिसची प्रोफेज आहे. ह्याच्यामध्ये आता परत 2 फेज आहेत. कुठल्या कुठल्या, अर्ली प्रोफेज आणि दुसरी आहे ती तुमची लेट प्रोफेज. ठीक आहे. तुमची प्रोफेज काय केली आहे, 2 क्लासमध्ये डिवाइड झाली आहे. पहिली आहे ती तुमची अर्ली प्रोफेज आणि दुसरी आहे ती तुमची लेट प्रोफेज. आता तुम्ही इंटरफेज बघितलं. इंटरफेजमध्ये तुमची सेल प्रिपेअर होते. म्हणजे आता नक्की होतंय काय आपण ते डायग्रामॅटिकली बघूयात. ठीक आहे. आता ही तुमची एक सेल आहे आणि ह्या सेलमध्ये तुमचं काय आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे. ठीक आहे. काय आहे तुमची न्यूक्लियर मेम्ब्रेन. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुमचे सेंट्रिओमर असणार आणि त्या सेंट्रिओमरला काय आहेत तुमचे क्रोमॅटिड्स अटॅच आहेत. ठीक आहे. हे काय असणार तुमचे क्रोमॅटिड्स. ठीक आहे. हे क्रोमॅटिड सेंट्रोमियरला अटॅच आहेत. इथे आहे तो तुमचा न्यूक्लियोलस. ठीक आहे. आणि इथे आहेत ते तुमचे सेंट्रिओझोम्स. ही काय झाली तुमची अर्ली प्रोफेज. काय म्हणणार ह्याला सेल. ठीक आहे. हे आहे ते तुमची न्यूक्लियर मेम्ब्रेन. हे आहे तो तुमचा न्यूक्लियोलस. त्याच्यानंतर हे आहेत तुमचे क्रोमॅटिड. हे आहे तुमचा सेंट्रिओमर आणि ह्याला म्हणणार तुम्ही सेंट्रिओझोम्स. काय म्हणणार ह्याला सेंट्रिओझोम. मग हा सेंट्रिओझोम काय करतो, तर इट फॉर्म्स द ॲस्ट्रल रेज और स्पिंडल फायबर्स. ठीक आहे. कळतंय काय काय व्हायला लागले. ही पहिली स्टेप आहे कुणाची, तुमच्या कॅरिओकायनेसिसची पहिली स्टेप, दॅट इज द प्रोफेज. त्या प्रोफेजमध्ये 2 फेजेस आहेत. कुठली, पहिली आहे ती अर्ली प्रोफेज आणि दुसरी आहे ती लेट प्रोफेज. मग अर्ली प्रोफेजमध्ये काय होतं, तर तुमची सेलमध्ये काय आहेत तुमचे क्रोमॅटिड्स आहेत. ते क्रोमॅटिड्स कसे आहेत, थीन आहेत. ठीक आहे. ह्याच्यामधल्या मेन कन्सेप्ट काय आहेत, तर ह्यांच्यामधलं काय आहे आपण एक एक बघूयात. पहिले काय काय व्हायला लागले तुमच्या अर्ली प्रोफेजमध्ये. ह्या फेजमध्ये काय आहे, तर तुमचं क्रोमॅटिन मटेरियल कसं आहे, थीन आहे. ठीक आहे. क्रोमॅटिन मटेरियल इज थीन. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची
न्यूक्लिअर मेम्ब्रेन कशी आहे? क्लोज आहे. ठीक आहे, म्हणजेच काय तुमचा हे काय आहे? क्रोमॅटिन आहे, म्हणजेच तुमचा हा न्यूक्लिअर मटेरियल आहे. ठीक आहे, ह्या न्यूक्लिअर मटेरियलच्या भोवती तुमची न्यूक्लिअर मेम्ब्रेन कशी आहे? कॉम्पॅक्टली अरेंज आहे किंवा क्लोज आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियोलस काय होतोय? अपियर होतोय. ठीक आहे, न्यूक्लियोलस इज अपियर्ड. काय काय व्हायला लागलंय? न्यूक्लियोलस अपियर्ड होतोय. सेल आहे, त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये तुमचं क्रोमॅटिन आहे, पण तो थिन आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियोलस प्रेझेंट आहे आणि तुमच्या क्रोमॅटिड्सला कोण अटॅच झालाय? तर तो सेंट्रोमियर आहे. आणि इकडे आहेत ते तुमचे सेंट्रोझोम्स दॅट फॉर्म्स द ॲस्ट्रल रेज ऑर विच हेल्ड अगेन दॅट द युअर क्रोमोझोम दॅट इज द स्पिंडल फायबर्स. ठीक आहे, ही झाली तुमची अर्ली प्रोफेज.